मध्ये झालेल्या पावसामुळे महाविद्यालय परिसरात पाणी साचलं। पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय। आषाढी वारीत विठ्ठलाला 8,92,00,000चं दान। 96 लाख रुपयांच्या सोन्याच्या चांदीच्या वस्तू केल्या अर्पण विठ्ठलाच्या चरणाजवळ। थोड्याशा पावसानं रस्ता खचला। कारचा खड्ड्यात कोसळून अपघात। कार चालक थोडक्यात बचावला। पुण्यातील उत्तमनगर परिसरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली। तोडफोडीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अज्ञात व्यक्तीने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या 4 ते 5 चारचाकी गाड्यांची तोडफोड केली आहे आणि या तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद करण्यात आली आहे। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। पाणीसाठा वाढल्यानंतर पाणी सोडलं जातंय। नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। पश्चिम बंगालच्या दक्षिणेश्वर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड इलेक्ट्रिक तार तुटल्यानं प्रवाशांमध्ये भीती। रेल्वे सेवा काही काळासाठी विस्कळीत। यानंतर बातमी आहे सांगली जिल्ह्यातली। ईश्वरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांच्या पात्रतेच्या कारवाईला राज्य सरकारनं स्थगिती दिलेली आहे। उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नगरविकास विभागानं सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे। अपात्रतेविरोधात मलगुंडे यांनी नगरविकास विभागाकडे अपील दाखल केलं आहे। त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे। या निर्णयामुळे ईश्वरपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। याबाबत जयंत पाटलांनी सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती। उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे यांची बीड इथल्या शासकीय विश्रामगृहात अनपेक्षित भेट झाली। सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी हे दोन्ही नेते विश्रामगृहात आले होते। त्यावेळेला त्यांची भेट झाली। या भेटीनंतर दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटलं। तर तिकडे संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली। दिपकेंच्या निवासस्थानी त्यांनी भेट देत त्यांच्या आई वडिलांशी संवाद साधला। बच्चू कडूंना केवळ 5 मिनिटं भेट देणाऱ्या दिपकेंनी चंद्रकांत खैरेंचं घराच्या खाली येऊन स्वागत केलं आणि हात पकडून घरामध्ये घेऊन गेले। यानंतर बातमी आहे पुराची। वर्ध्याच्या पिपरीमध्ये मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आलाय। त्यामुळे 40 पेक्षा जास्त विद्यार्थी अडकले होते। ग्रामस्थ सुद्धा अडकलेले होते। गिरड कोरा मार्गावर पिपरीला जाणाऱ्या रस्त्यावरील नाला ओसंडून वाहतोय। या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि पोलिसांकडून विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। मागील 24 तासांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। दिघी कोल्हे या गावात चक्कर रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे। नदीला पूर आला, त्यामुळे पुराचं पाणी गावात शिरलं। प्रशासनाकडून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सिपना नदीला आलेल्या पुरामुळे मेळघाटातील 25 गावांचा संपर्क तुटला। हसून राहिले म्हटलं हसून का पाणी वय का काय वय। अरे बाप। तर तिकडे उत्तराखंडमध्ये सलग मुसळधार पाऊस सुरू आहे। सतत पडलेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। अशाच एका नदीच्या प्रवाहात 2 वाहनं अडकली होती। त्याचा व्हिडिओ समोर आला आहे। नदीच्या प्रवाहानं त्या वाहनांना नदीपात्रात काही अंतरापर्यंत वाहून सुद्धा नेलं। पुलाखालून वाहताना पाण्याचा वेग प्रचंड होता। ते पाणी दोन्ही वाहनांना वाहून नेईल असं वाटत होतं, पण सुदैवानं ती दोन्ही वाहनं नदीपात्रातील खडकांमध्ये अडकली। क्रेनच्या सहाय्यानं दोन्ही गाड्या एक एक करून नदीतून बाहेर काढण्यात आल्या। आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी।
लोकभवनच्या नावाखाली देशव्यापी रेल्वे तिकीट घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला. राज्यपालांच्या पीएचा बनावट शिक्का आणि सहीचा वापर करून कन्फर्म तिकीटे मिळवल्याचा आरोप करण्यात आला. रेल्वेच्या आपत्कालीन कोट्याचा गैरवापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मलबार हिल पोलिसांनी कारवाई करत कथित सूत्रधारासह 5 आरोपींना अटक केली आहे. व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळले जात होते आणि या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अंबरीश ठक्कर असल्याचा पोलिसांना संशय आहे. 6 फेब्रुवारीला मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी कमर्शियल ऑफिसद्वारे लोकभवनशी संपर्क साधला आणि त्याच्यामध्ये लोकभवनकडनं आलेल्या 2 रिक्वेस्ट या चेक करण्यात आल्या. ज्यावेळेस या रिक्वेस्ट लोकभवनला वापस रेफर करण्यात आल्या त्यावेळेस लोकभवनद्वारे हे क्लिअर केलं गेलं की त्यांच्याकडनं ह्या रिक्वेस्ट केलेल्या नाहीतच आणि त्या माध्यमातून ही जी एक तिकीट कन्फर्म करणारी टोळी आहे ती निदर्शनास आली. त्यानंतर लोकभवनद्वारे या गोष्टीसाठी FIR देखील रजिस्टर करण्यात आला. आणि आता बातमी शिर्डीत सुरू असलेल्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची आज दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली. परंपरेनुसार शिर्डीत 3 दिवस गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. गेल्या 2 दिवसात लाखो साई भक्तांनी शिर्डीत साई दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. आज उत्सवाच्या 3ऱ्या दिवशी ह.ब.प. वेदश्री ओक यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर साईबाबांच्या समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी साईबाबा संस्थांचे अधिकारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येनं साईभक्त उपस्थित होते. आता बातमी अशी की सैराट चित्रपटातील सल्या उर्फ अरबाज शेख याचे वडील असलम शेख यांचं उपचारादरम्यान निधन झालं. मेंदूविकारामुळे गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारासाठी अधिक पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करत अरबाज शेख याने यापूर्वी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बातमी रायगडमधून. रायगडच्या श्रीवर्धन नगरपालिका हद्दीमध्ये डोंगरावरनं भला मोठा दगड कोसळल्याची घटना घडली. धोंड गल्ली भागात डोंगरावरून कोसळलेला दगड घरंगळत थेट रस्त्यावरती आला आणि परिसरात कुणी नसल्यामुळं मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. इथल्या ग्रामस्थांनी सुरक्षेच्या उपाययोजना निर्माण करून द्याव्यात अशी मागणी केली जाते. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली. येत्या 4 ऑगस्टला आता पुढील सुनावणी होणार आहे. आधी आमचं म्हणणं ऐकलं असतं तर शिंदेंचं सरकार कधीच आलं नसतं असा युक्तिवाद उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आणि यावेळी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. चिन्ह हे पक्षासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांनी यावेळी चिन्हावर दावा केला. त्यासोबतच सुनील प्रभू पक्षाचे प्रतूत असताना नवा प्रतूत का नेमण्यात आला अशी विचारणाही सिब्बल यांनी केली. त्यासोबतच निवडणूक आयोगाने अनेक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचंही सिब्बल म्हणाले. आता या प्रकरणी 4 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. पक्ष आणि चिन्हाबाबत गेल्या कित्येक दिवसापासून सुनवाई होत नव्हती. ती आजपासून सुरुवात झालेली आहे. आज खऱ्या अर्थाने 3 वाजता एक महत्त्वपूर्ण वकिलांचं पण एक मॅटर कोर्टासमोर होतं. म्हणून कोर्टाने विनंती केली होती की आपण पुढची तारीख हे करूया. परंतु कपिल सिब्बल यांनी विनंती केली की आजपासून तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि म्हणून कपिल सिब्बल यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी आज माननीय न्यायालयाने दिली आणि त्यांनी 15-20 मिनटं त्यांची बाजू मांडली. परंतु ह्या संपूर्ण सुनावणीचा तारीख आता मंगळवारी ठरलेली आहे. मंगळवारी 4 तारखेला संपूर्ण दिवस केवळ ह्याच विषयावर पूर्ण चर्चा होणार आहे. कुठच्याही लेजिस्लेटरने म्हणजे कुठच्याही MLAने किंवा MPने अशा प्रकारची कृती केली ज्याच्यामध्ये 2/3 नंबर असेलही तुमच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचा, परंतु लेजिस्लेटिव्ह पार्टीला कुठलाही हक्क नाही आहे. ओरिजिनल पार्टीने मर्जर केल्याशिवाय ते होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी केली अशी कृती दुसऱ्या पक्षाबरोबर किंवा दुसऱ्याबरोबर जाणं आणि त्याला कुठेतरी थारा मिळायचा प्रयत्न कोणीही केला असेल स्वतःच्या अधिकारांखाली, तो अधिकार धरला जात नाही. याचं कारण कायदा सुस्पष्ट आहे.